हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज मी लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करणार आहोत 18 जून मंगळवारच्या दिवशी. तुम्ही बघत असाल दिवसाची सुरुवात ही बँक निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग झाली. त्यानंतर मार्केट फॉल होऊन 49,400च्या लेवलला सपोर्ट घेऊन बुलिश झाला आहे. मार्केट आता 50,000च्या लेवलच्या आसपास सस्टेन करत आहे. म्हणजेच मी इथं प्लॅन करणार आहे 50,000च्या कॉलमध्ये ट्रेड करण्याची. जेव्हा ही रेड कॅन्डल रिट्रेस होऊन EMAवर क्लोज होईल तेव्हा मी एंट्री करणार आहे. तर बघूया काय होतं ते. मी इथं धनचा प्लॅटफॉर्म यूज करणार आहे चार्ट बघण्यासाठी. तर एका साईडला इंडेक्स आणि दुसऱ्या साईडला ऑप्शनमध्ये ट्रेड करणार म्हणून ऑप्शनचा चार्ट ओपन केला आहे. सिंपल लॉजिक आहे. इथं मार्केट प्रिव्हियस डेच्या रेजिस्टन्सवर आहे, म्हणजेच इथं रेजिस्टन्स ब्रेक करण्याचा देखील संभावना आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्केटने या कॅन्डलमध्ये स्ट्रॉंगली रिजेक्शन देऊन पुढे बुलिश कॅन्डल बनवली आहे. ही झाली प्राइस ॲक्शन. आता इथं मी माझ्या सेटअपचा देखील यूज करणार आहे. जर माझ्या सेटअपनी मला बाईंगचं सिग्नल दिलं तर मी एंट्री करणार आहे. तर बघूया. इथं सेटअपने सिग्नल दिला आहे तर मी आता 50,000च्या कॉलमध्ये एंट्री करणार आहे. 30 पॉईंटचा SL म्हणजे स्टॉप लॉस आणि 80 पॉईंटचा आसपास मी इथं टार्गेट ठेवलेला आहे. तर बघूया काय होतं ते. 267.60 ही माझी ॲव्हरेज प्राईस आहे. थोडासा लॉस दिसतोय. इथं न घाबरता आपली पोझिशन होल्ड करून ठेवणं हाच खरा मोठा चॅलेंज आहे ट्रेडिंगमध्ये. एकतर SL हिट नाहीतर टार्गेट. बघूया काय होतं ते. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपल्या टार्गेटच्या आसपास प्राईस आली आहे. म्हणजेच इथं आपला जो टार्गेट आहे 80 पॉईंटचा तो हिट झाला आहे. दिवसातला पहिला ट्रेड आहे जिथं सक्सेसफुली टार्गेट हिट झाला. अशा प्रकारे प्राइस ॲक्शन प्लस जो काही माझा सेटअप आहे त्यानुसार मी माझा ट्रेड प्लॅन करतो. आणि हो, इथं ट्रेडिंग सायकोलॉजीसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आता ते काय असतं त्यावर मी पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. तर बघूया पुढे ट्रेड करण्याचे चान्सेस भेटले तर ट्रेड करूया. हे बघा मित्रांनो, इथं मार्केट रिट्रेस होऊन त्याच्या डेली रेजिस्टन्सवर सस्टेन करतोय. म्हणजेच इथं मी ट्रेड प्लॅन करण्याचा विचार करतोय. इथं मार्केट रेजिस्टन्स ब्रेक करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. इथं मला वाटतं की मार्केट त्याचा जो काही रेजिस्टन्स आहे तो ब्रेक करण्याच्या मार्गावर आहे. जर माझ्या सेटअपने मला सिग्नल दिलं तर मी ट्रेड प्लॅन करेल. इथं निफ्टीवर थोडा डाऊट आहे. बहुतेक निफ्टी बँक निफ्टीला खाली खेचण्याचा प्रयत्न करेल, बट नो वरी. तरी बघूया आपण काय होतं ते. इथं मी दुसऱ्या स्ट्राईक प्राईस म्हणजेच 50,100च्या स्ट्राईक प्राईसवर ट्रेड करण्याचा विचार करत आहे. इथं जर कॅन्डल EMAवर क्लोज होईल त्यानंतर मी एंट्री करणार. फ्रेंड्स, 50,100च्या कॉल ऑप्शनमध्ये मी एंट्री केली आहे. रिस्क रिवॉर्डनुसार 30 पॉईंटचा SL आणि 70 ते 80 पॉईंटचा टार्गेट ठेवला आहे. 281.55चा ॲव्हरेज प्राईजवर मी एंट्री केली आहे. तर बघूया काय होतं ते. हा माझा दिवसाचा दुसरा ट्रेड आहे. तर इथं मार्केटनी रेजिस्टन्स ब्रेक केला आहे, पण निफ्टीवर माझा डाऊट आहे. शक्यता आहे ती बँक निफ्टीला खेचू शकते, पण काही नाही. तरी आपण पोझिशन होल्ड करूया.
फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इथं स्टॉप लॉस हिट झाला आहे 30 पॉईंटचा, म्हणजे सकाळी 80 पॉईंटचा प्रॉफिट आणि आता 30 पॉईंटचा स्टॉप लॉस हिट झाला आहे, म्हणजे इथं मी 50 पॉईंट प्रॉफिटमध्ये आहे. तर बघूया पुढे ट्रेड भेटला तर प्रयत्न करू. मित्रांनो, मला मुलांना शाळेतून आणायला जायचं होतं म्हणून मी जरा बाहेर गेलो होतो. त्यामागे माझा तिसरा ट्रेड मिस झाला. आता ते कसं बघूया. इथं बँक निफ्टी माझा जो काही दुसरा ट्रेड होता त्यामध्ये एसएल हिट करून पुन्हा बुलिश झालं, म्हणजेच मार्केटने तिथं रिट्रेसमेंट घेतली. याचं रिझन निफ्टी देखील असू शकते. तुम्ही बघू शकता निफ्टी साईडवेज होऊन चालली आहे. माझी एंट्री या बुलिश कॅन्डलच्या क्लोज नंतरून असती जिथे मला प्रॉफिट होता, पण मी थोड्या वेळ बाहेर गेल्यामुळे हा ट्रेड माझ्याकडून मिस झाला. बट इट्स ओके, आपण आज प्रॉफिट घेऊनच बाहेर निघणार आहोत. इथं मी आजच्या दिवसाची ट्रेडिंग स्टॉप करणार आहे कारण मला बाहेरचे देखील काम करायचे आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझी ट्रेडिंग करण्याची स्टाईल, प्राइस ॲक्शन आणि सेटअपच्या मदतीने मी माझा ट्रेड कसा प्लॅन करतो. तर चला मित्रांनो, तुम्हाला जर हा लाईव्ह मार्केट ट्रेडिंग व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय.